कॉमेडी करून लाखो लोकांना हसवणारा माणूस स्वतःच्या आयुष्यात किती संघर्षातून गेलेला असतो हे फार कमी लोकांना माहीत असतं. आज आपण ज्या सिद्धार्थ जाधवला स्टेजवर, सिनेमा, टीव्हीवर पाहतो, तो माणूस इथपर्यंत पोहोचण्यासाठी रोज स्वतःशी किती झगडलेला असेल हे आज त्यांच्या खऱ्या संघर्षातून आपल्याला समजणार आहे. चला तर सुरू करूया. एका साध्या मध्यमवर्गीय मुलाची संघर्षाची गोष्ट, ज्याचं स्वप्न खूप मोठं होतं पण परिस्थिती नव्हती. सिद्धार्थ जाधवचा जन्म कुठल्याही फिल्मी घराण्यात झालेला नाही, ना कुठला गॉडफादर, ना कुठली मोठी ओळख. पण तरीही मुंबई सारख्या शहरात वाढलेला हा मुलगा अभिनयाकडे खेचत गेला. शाळा आणि कॉलेजमध्ये असताना त्याला नाटकाची गोडी लागली. स्टेजवर उभं राहून संवाद बोलणं, प्रेक्षकांचा प्रतिसाद ऐकणं, टाळ्यांचा अनुभव, हे सगळं त्याला वेगळ्याच जगात घेऊन जायचं. त्या क्षणी त्याला असं वाटायचं, हाच माझा रस्ता आहे आणि हेच माझं स्वप्न आहे. पण प्रत्येकाला माहीत आहे, वास्तव फार वेगळं होतं. नाटक करून घर चालणं नव्हतं. परिस्थिती साधी होती. रोजच्या गरजा, खर्च, जबाबदाऱ्या यांचा ताण होताच. अनेकदा लोकांनी त्याला सांगितलं की नाटक वाटक सोड आणि एखादी स्थिर नोकरी कर. आणि आजच्या काळात सुद्धा तेच म्हटलं जातं की हे तुझी आवड सोड आणि तू फक्त नोकरी कर. चला तर बघूया. अभिनय करून काही होत नाही असं त्याला लोकांकडून ऐकायला मिळालं. पण त्याच्या मनात एक गोष्ट पक्की होती की मला अभिनेता व्हायचंय. काही झालं तरी मला अभिनेता व्हायचंच. ऑडिशन सुरू झाली. कधी टीव्हीसाठी, कधी सिनेमासाठी, कधी जाहिरातींसाठी तो खूप प्रयत्न करू लागला. पण बहुतेक वेळा उत्तर एकच मिळायचं, ते म्हणजे नकार. कधी रोल मिळायचाच पण कापला जायचा. कधी स्क्रिप्ट बदलायची, कधी कुणीच कोणाचा फोन उचलायचा नाही किंवा करायचाही नाही. दिवसेंदिवस आत्मविश्वासाची परीक्षा होत होती. पण तरीही सिद्धार्थ जाधव थांबला नाही. प्रत्येक नकारानंतर तो स्वतःला अजून तयार करत राहिला. पण त्याचा नकार त्याच्या चेहऱ्यामुळे आणि दातांमुळे स्पष्ट दिसून येत होता. तरीही तो प्रयत्न करीतच होता. बघा, समजून घ्या, एका व्यक्तीच्या दात आणि चेहऱ्यामुळे जर त्याला नकार मिळत असेल तर तो मुलगा पुढे जाऊ शकत नाही. हे त्याने जर ठरवलं असतं तर आज तो खूप मोठा सिनेमा स्टार नसता. मराठी रंगभूमीवर काम करत करत हळूहळू त्याचं नाव ओळखीचं होऊ लागलं. पण त्याची कॉमेडी टायमिंग, त्याची देहबोली, त्याचा उत्स्फूर्त अभिनय प्रेक्षकांना आवडू लागला. अगबाई अरेच्चा सारख्या चित्रपटातून त्याला खरी ओळख मिळाली. त्यानंतर देदानादन, बकुळा, नामदेव घोटाळे यासारख्या सिनेमांनी त्याला मराठी घराघरात पोचवलं. लोक त्याला पाहून हसायला लागले. पण त्या हसण्यामागे किती संघर्ष आहे हे कोणालाच दिसलं नाही. कॉमेडी करणं सोपं नसतं, कारण लोकांना हसवताना कलाकाराला स्वतःचं दुःख बाजूला ठेवावं लागतं. स्टेजवर किंवा कॅमेऱ्यासमोर एनर्जी दाखवावीच लागते. जरी आतून मन तरी त्याने कधी तक्रार केलेली नाही. कारण त्याच्यासाठी अभिनय हा केवळ प्रोफेशन नव्हतं, ती त्याची ओळख होती, आवड होती आणि त्याला त्यात सक्सेस मिळवायचंच होतं. मराठीत स्वतःची जागा पक्की केल्यानंतर बॉलिवूडची दारं हळूहळू उघडायला लागली. गोलमाल, सिंघम, सूर्यवंशी सारख्या मोठ्या सिनेमात त्याला संधी मिळाली. रोल लहान असो किंवा मोठा असो, तो प्रत्येक भूमिकेत पूर्ण जीव ओतायचा. मोठ्या स्टार्समध्येही त्याची उपस्थिती लक्षात राहायची, कारण तो स्वतःसारखाच अभिनय करायचा. आज सिद्धार्थ जाधव यशस्वी आहे, प्रसिद्ध आहे, लोकांचा लाडका देखील आहे. पण हे सगळं एका दिवसात मिळालं नाही. हे यश मिळवण्यासाठी त्याने वर्षानुवर्ष संयम ठेवला, मेहनत केली आणि स्वतःवरचा विश्वास कधीही सोडला नाही. जर त्याने पहिल्या काही अपयशानंतर हार मानली असतीच ना, तर आपण हा कलाकार कधीच पाहिला नसता. आणि त्याच्यासारखंच आपलं सुद्धा आहे. आपणही नकार दिल्यानंतर कधीच हार मानायची नसते. आपल्याला त्याच्याकडून एक गोष्ट शिकायला नक्की मिळते. तुमच्याकडे ओळखी नसल्या, पैसा नसला, सपोर्ट नसला तरी चालतं. जर तुमच्याकडे जिद्द असेल, मेहनत करण्याची तयारी असेल आणि स्वतःवर विश्वास असेल, तर एक ना एक दिवस तरी नक्की यश मिळवूनच देईल. तुम्हाला सिद्धार्थ जाधवची संघर्षाची कथा कशी वाटली ते नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आज तुमच्या आयुष्यात अडचणी असतील, लोक तुम्हाला कमी लेखत असतील, स्वप्नांवर प्रश्नचिन्ह लावत असतील, तरी थांबू नका. कारण जिथे जिद्द असते तिथे एक दिवस नक्की यश मिळतं. आणि खरं सांगायचं तर जिथे प्रयत्न असतील तिथेच नक्की
यस होईल रे, हेच असेल. नक्की तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटद्वारे कळू द्या आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि होईल तितके शेअर करा. धन्यवाद.